B.Ed CET ॲडमिशन 2025 तर B.Ed CETची जे ॲन्सर की होती ही येणार होती काल म्हणजे 21 तारखेला आणि 23 तारीख लास्ट डेट होती। परंतु यामध्ये जे B.Ed जनरल अँड स्पेशल जे CET होती ती CETची ॲन्सर की येणार नाही आहे। यामध्ये थोडी मिस्टेक झाली आहे, आमच्याकडून पण मिस्टेक झालेली आहे, त्याबद्दल सर्वांना माफी मागतोय। कारण जे B.Ed-M.Ed दिलेला आहे तर हे जे कोर्स आहे म्हणजे हा जो कोर्स आहे हा कोर्स ज्या कोर्ससाठी तुम्ही CETचा अर्ज केलेला आहे जसं की B.Ed जनरल अँड स्पेशल तर ती CET म्हणजे B.Ed CETचे जी ॲन्सर की आहे ही येणार नाही आहे, कारण त्याबद्दलची अपडेट CET डिपार्टमेंटने दिलेली नाही आहे। तर यामध्ये थोडं कन्फ्युजन झाल्यामुळे आपण व्हिडिओ दिला होता, परंतु यामध्ये एका विद्यार्थ्याने एक कमेंट्स केली होती, त्या कमेंट्सवर आपण CET डिपार्टमेंटला कॉल केला, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली। माहिती घेऊन असे लक्षात आलेली आहे की ॲन्सर की येणार आहे ती B.Ed 2 वर्षाचं जे आपण फॉर्म भरलेले आहेत त्यांचे हॉल तिकीट नाही आहे। कारण साईटवर आल्यानंतर बघू शकता तर CET कडून जी अपडेट देण्यात आली होती ऑब्जेक्शन ट्रॅकरसाठी तर यामध्ये B.Ed-M.Ed देण्यात आलेला आहे। तर यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे की जे B.Ed होतं तर आपण सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटलं की हे B.Ed जे आहे 2 वर्षाचा जो फॉर्म फिल केला आहे तो आहे आणि काही वेळासाठी आम्हाला सुद्धा वाटलं होतं, परंतु यामध्ये एका विद्यार्थ्याने सांगण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून एक कमेंट्स आली आहे, त्यावरती आपण डायरेक्ट CETला कॉल केला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली आहे। तर त्यांच्याकडून हेच लक्षात आलेलं आहे म्हणजे त्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की B.Ed हे 2 वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला आहे त्यांच्यासाठी ॲन्सर कीची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे। कारण की जे एक्झामचा जो टाइम टेबल आला होता यामध्ये बघू शकता तर यामध्ये सुद्धा जेव्हा ॲन्सर की येईल त्यामध्ये अशा प्रकारे यायला पाहिजे हे सुद्धा CET डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे। B.Ed जनरल अँड स्पेशल अँड B.Ed ELCT CET 2025 तर यांची जी ॲन्सर की आहे ही स्पेशल येणार आहे आणि यामध्ये जे CETचं नाव दिलेलं आहे हे संपूर्ण नाव नमूद करण्यात येणार आहे आणि सध्या ज्यांची ॲन्सर की येणार आहे त्यांचा अभ्यासक्रम हा आहे जो 3 वर्षाचा आहे। बघू शकता B.Ed-M.Ed 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स CET 2025 त्यामुळे कन्फ्युजन झालेलं आहे, तरी विद्यार्थ्यांनी वेट करा। आपण चुकीची माहिती दिलेली नाही आहे, फक्त यामध्ये थोडं कन्फ्युजन झालेलं आहे B.Ed हा शब्द यूज केल्यामुळे, त्यामुळे आपण संपूर्ण माहिती प्रॉपर CET डिपार्टमेंटकडून घेतली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना गैरसमज निर्माण नको व्हायला पाहिजे त्यामुळे आपण परत हा व्हिडिओ बनवून संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे। B.Ed CET बद्दल जी ॲन्सर की येईल त्याबद्दलची नोटिफिकेशन साईडवर येणारच आहे, त्याबद्दलचे अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि B.Ed ॲडमिशन 2025 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात, यावर्षीसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।